काय उभे राहिले तर धर रबर 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 काम करू लाग. गड्यावानी गडीन बाया माणसाला सांगता चल हे सगळं कर चल. एका हाताची हाय का गोणी सारखायची कमून उठलं ना तुला. हा, धर कमून उचला ना. धर ये. ए बाबा मी नाही उचलत, मी थांबले. बाय झालं तू सुरू लगेच. दोन गोऱ्या नुसतं हात लावू लागली सौ. आपल्याला नाही जमाना. अरे झाड लावायची का तू. एकटीने लावलेत. अरे नका करू, ते गोण्या उचलायचं काम तुमचं. मग हे पोट दुखात आहे आवर लवकर चल. पोट दुखत आहे. हा ना हा नाही, या आता गोण्या उचलल्या तर पोट दुखायला लागलं मायवलं. मला वाटलं का रात्रीची कमी पडली होती काय काय नाही. रात्रीचे काय संध्याकाळी ढुसत असतो मी तुला माहिती ना. म्हणलं कमी झाली. काय आहे? बरं आहे का हा? मामी? बरं आहे आमचं. बरं आहे ना. तुम्ही आल्यावर वाईट दिवस. आले का गोण्यामध्ये ठेवले तुम्ही, कसं पाहुणे जावई न उभं आमचं राहायचं. चुकलंच हो जावई बापू. बरं हा? पोरगी कुठे आहे तुमची? पोरगी हाय ना. मग इथं ठेवायची का? हा इथं ठेवायची. या कमी चालू हे कमी केलं. चालू चुलनुकीमुळे इथं ठेवायची. नसतं मामा. मग तसं नसतं. अरे ए, ती माती भरली ए येड्या. मी काय म्हणतो, हा तुम्ही काय नाराज होऊ नका मा. नाही नाही तो यावर कधी नाराज रे. तुम्ही घ्यायची का थोडी? हा? थोडी मी घ्यायची का? मी येड्यागत काय चाललंय इथं? दिवसा नाही घेत संध्याकाळी घेतो. मामी सासरे जावायचं प्रेम आहे. ह्याचं कसं प्रेम आले काय हे इथं? होय ग, इकडे इकडे तू. तुमचा माझा काही संबंध नाही. मी आता आईच्यात आहे, कळलं का? संबंध ना? हा बरोबर आहे. संबंध असं कसं नाही? अगं गावाला माहिती ना तुला माझ्या संबंध आहे म्हणून. लग्न केलंय ना. अगं गावाला माहिती आहे, मा पाहुण्या रावळ्याला बी माहिती आहे. संबंध नाही म्हणजे काय? संबंध नाही. संबंध नाही म्हणजे इच्छा कसं संबंध? जावई बरोबर. हा? हे काय लागले? माती लागली. वास घेऊन बघा. मी काय म्हणतो, बरं तिला पाठवायची नाही ना? नाही नाही. मी बी इथंच राहतो, मला बी तसं घरी करमत नाही. हा हम्म? घरीच जायचे. मी बी इथंच राहतो आता. बाबा चालला काय? आम्हाला कामधंदे करून द्यायचे नाही. तुम्ही शांत बसा, जा तुमच्या घरी. वा. तिथं माझ्या बायको, तिथं मी काय मी इथंच राहणार. मग तुम्ही तर म्हणले होते आईच्या घरी जा, आता आले आईच्या घरी. तुम्ही कशाला येता इकडे? व काय म्हणली? काय म्हणली तू? ए आईच्या घरी जा. हे बघ, अहो, मामी, कावळा हाते जावायचा आता सांगतो. मग कावळा आता- हाताने इकडे कावळा आधी घेऊन उभा राहायचा काय? बाय पोरीकडनं समजलं ना? मग पाठवून द्या ना तुम्ही. न तसं पाठवणे मग किती हालचालच पाहिजे का? 4 दिवस झाले मामा जेवलो नाही. 4 दिवस नुसतं दारू घेतोय. ती बी कोरी, पाणी सगळं नाही घरात होत. वय बाजूला वास शिव राहिला मारण्याचा. राहू दे राहू दे ना, 2 दिवस राहू. हा इथं मी धर्मशाळा खोलली. या खा आणि गपचूप निघून जा आमचा उधार करून. राहू दे आई, राहू दे. निघतो मी तुझ्या नवऱ्याच्या माग. मग परत येता काय तुला? काय झालं पाठी? आता पाहुणा आलाय तर माझे 3-4 दिवस पाहुणचार करा मा, बरं का? तसं मामा तुमच्या गोळ्या चालू आहेत का? संपलेत मामाच्या इसराचं आजार ना मामाला. जावई हे कपडे बुट तुम्ही कधी पाहिले नाही. शेजारी जाणले काय? हा? ते शेजारी पोरग कपडे ओळख घातले तिने माय धुतलेले नव्हते. इकडे आली वाढवून लोकांच्या असं का? मग त्याचेच कपडे घालून आलो. मला मी सांगितलं होतं की त्यांना आणायला. त्याला वाटलंच होतं तुला एका ड्रेस शिवाय दुसरे कपडेच नाही तुला. मी आम्हाला दिसत नाही मा. तुला काय हालाय? अरे घरात कोण नाही, हे कोण कराल? तुझी बायको तर बसली तिला मेकअप करत. जा, जा. तब्येत चांगली गेली. दमन तुमची वाया चालली. फुकटची झाली वाटतं. ए काळजी तुझा मोठा लय वास आहे ना. येऊ दे. तुझ्या बहिणीला वाचतो ना. बहीण कुठे गेली मग? तिकडे मामी असं तुमची बहीण आहे का त्याची बहीण? नेमकी तेच काय? अरे अचानक मध्ये ना काही ऍक्सिडेंट झाला असता बरं दाजी, आता आता माहिती का? कधी जाणार आहे मग आता आले तर? लय वेळेस आलेलं वाटतं तुम्ही, आहे ना? तुला जड होता का रे? नाही तुम्ही आता कधी जाणार? काय झालं म्हणजे इथं माझ्या बायको तुम्ही नाही ठेवली मला आम्ही ठरतो, तुम्ही घेऊन जा. ए बाई गप ना, माहिती काय तुम्हाला जड झाली काय दोघाला? कसं राहतं नवरा बायकोचं ना, असं हात द्या जरम नातं राहतं. तुम्ही आता इकडनं जा सोबत. नाही आज 8 दिवस राहणार आहे तू इकडे. आज मस्त येते ना. आता मान, बरं का? एक मी राहतो आता ब्लॉक रे कर. 8 दिवस बसून बोकडा? अगं बोकुड खायचं मामी मला. अगं बोकुड खातो मी आता. मुंडी सहित खातो. अगं बोकुड खाऊन टाकतो आता मी. 8 दिवस हालत नाही बरं का मामा.
आजच जाणार नाही. दाजी ऐका ओ ऐका ना हा मुकड्याचं मटेरियल मग झालेली हे 10 दिवस थांबेल पूर्ण आपले पैसे चालले जाईल हा ना माझ्याकडे काय पैसे पण काय नाही. काय 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 तू काय नाही आत्या दीदीला चहा पाणीला हे आले मी काय म्हणतो मामी ऐका इसरा का ए, काळजी करू नका मी तुम्हाला कामाला मदत करू लागतो. पहिलं उभं राहायचं शिका कामाला मदत करणार असं उराव येऊन काय मला मदत मला करतो? उभं राहायचं चांगलं माहितीये ते सगळं काम करू लागतो मी. असं उराव येऊन काय अहो आत्या तुम्ही माझा ऐका काय आता ना तुम्ही ताईला संसार करू द्या तिचं संसार करू दे हे असं तुम्ही संसार फोडताय ताईचं मी संसार फोडते होय. मग हे काय मग जाऊ दे त्यांना प्रेमाचं जोडप आहे त्यांचं मार खायला पाठवू काय तू राहते ना आयुष्य आरामात कसलं आहे शहरात मग उद्यापासून त्याला प्यायला होती मग नाही माझा नवरा नाही पिणार मग थोबाड बंद कर चाललं जाईल सोडून मी खर्च करीत जाईन उद्या. जावई नाही यांना तुम्ही इकडे ठेवलं ना तर हे माझ्या नवऱ्याला पण बिघडवून टाकेल आता महिनाभर ठेवीत असते त्यांना इथं महिनाभर हा. मला हो, चला तुम्ही होणार होते. आम्ही चाललो मग राहायला वय मामी वायली राहू आपण निघ मामी मामी हा. मला ठेवताय मग मामाचं काय एक मुस्कडी देईन ना मामा हा. काय म्हणले तर माया नाही त्याच्या मी काम करू लागेल मामी सगळं शपथ. लागायचं करून तुम्ही म्हणता तस काय मला फक्त ना माझ्या बायको संग राहायचं. हा तेच म्हणते मग जा मग पटकन निघा इकडनं वे टवट वे गप्प बसती का हो घरामध्ये चालतोय मेकअपचा टायमिंग झाला पण सांगा तुम्ही बायको सोबत राहायला सांगताय ते त्यांना जाऊ द्या अगं त्यांचं जाऊ दे, तू शांत बस ना तू लय कशाला मळमळ. ते गडगडे आपल्या रूम मध्ये येत राहते नाटके करते हिला का राहते ए, काम करायला आलं पाहिजे काय भांडणं चालले रे इथं? आयो, साहेब हा तुम्ही कस काय आले साहेब हे आमचा चोर पळाला एक मी चाललो होतो गवशीत पण तुमचा आरडा वारडा म्हणलं काय भांडणं आमचं काय नाही आमचं आमचं घरगुती घरगुती. चाललंय हे लेख हे घरगुती चाललंय. लेखन सुन हे लेखन जावई जावई हे- मी हा, हा. सुन पोरगा आणि ही सुन ही पोर दारोडे जावई जावई. दारोडे मी आता म्हणलं ते जावं का म्हणून असं असं हा दारोडे आओ भाऊसाहेब ती कसं आहे माहिती का जर त्यांना सवय आहे थोडी प्याय खायची हा. काय आम्हाला पण काय टेन्शन नाही त्यांचं नाही त्रास देत नाही मी नाही त्रास नाही. अजिबात त्रास देत जावं इथंच राहतात काय हा इथं आता इथं ठेवणार त्यांना पहिल्यांदा नणद आली माझी हा. मग त्यांचे नवरा पण येऊन गेला इथे ते वाटवाटे हिला जातो का घरात घेऊन तू नाही, मी काय- दोन तू शांत बस, मी पुन्हा समोर काय बोला त्याची अक्कल आहे का हिला शांत होईस ना वाट 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 करतीस का व्हायची का तुम्हाला राहायचं इथे मी चालले मग माझ्या माहेरी यांना घेऊन रस्ता मोकळा आहे निघ बघितलं का तुम्ही हे बघ तू काही म्हणली माहेराला गेली नाही गेली काही घेणं देणं नाही मला तसंही तो काही काम करत नाही मी काही काम करीत नाही आणि राहिला साईला मायली एकच जावं ते तरी थोडीफार मला मदत करू लागतील आणि किती काही बोलली ना बाई तरी मी मायली की सोडायचं नाही एवढं ध्यानात ठेव मायलिकीत माझी फक्त मुलीमध्ये जीव आहे त्यांचा तुमच्यामध्ये नाहीये मी लग्न करून पस्तावले पाठवा यांना घरी मला नाही ठेवायचं यांना तू निघ मी नाही जाणार लग्न करून आलेली मी बघा मला घरातून काढताय अशी सासू असते का तुम्हाला तू कळत असं बोलते काय आता आलेत पाहुणे 2 दिवस ठोयचं वाट लावायचं त्यांना अहो. कसं जमन तुम्हाला माहिती का सर हे मरणाचे दारू पितात आणि माझ्या नवऱ्याला पण वळण लावलं तर मी काय करायचं रडत बसायचं का असं मी एवढा येडा नाही मी साहेब बरोबर. साहेब माणूस दमतो एखादा घोडी घेणार चुकीचे का गुन्हा आहे का दारू प्यायचं वळण लावले लागत नसतं गप्पा झाला ते ज्याचं मनाने असतं कंट्रोल अहो, येतं का कधी मध्ये नाही आहे ना? नाही तुम्ही इकडे यावं नाही ते नाही पित इकडे चेहरे होऊन तर वाटतोय नाही नाही माझं नवरा चांगला आहे बाई तोंड बंद कर ना तिचं एकदा तोंड दाबून दे ना जरा तिला. तू का बस नाही नाही, काहीच नाही बोलली मी साहेब तेवढं डांट देवा माहिती मी तिला सांगितलं समजून आता निघ बा, तुम्ही दोघं जण घरी नाही 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 मी काहीच नाही बोलले तू का ए, घरी वा तुम्ही दोघं नाही जण नाही दाजी तुम्ही राहत इथं राहा काही नाही. ते मी माझं बघा मायली किचन माझ्या जावायचं निघा. कसं तुझ्यामुळं? चल निघ 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 एक मिनिट आत्या मी चालले आता माझ्या माहेरी माझ्या नवऱ्याला घेऊन ए! आणि मी येणार नाही कधीच माझी कावडी आहे काय ग हा हे तो आपण संस्कृत लावले का तुला काय ग? हा जसा त्याचा निम्मा हिस्सा आहे तसा हिचा बी निम्मा हिस्सा याच्यात इष्टिकीत माहिती का बरोबर आहे हा चरा 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 आता 4 दिवस झाले तुला करून आले तर लगेच लागली चरा 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 बोलायला माणूस ऐकत आहे तर ऐकत आहे तुम्ही तुमच्यामुळे तर ए! झालं बोलणं काय लागतं जावई तुम्हाला सांगते हे असं बोलणं खावं लागत आहे आम्हाला तुम्ही थोडं प्रमाण कमी करा तुम्हाला आम्ही तर ठेवून घेणार आहे पण ते दारूचं प्रमाण कमी करायचं पण मग मी थोडं हळूहळू करून बंद आता करून टाकतो. तुमचा सासरा पेतो पण केव्हा पेतो संध्याकाळचा मग मी आपण संध्याकाळी संगच बसू हा बसू संध्याकाळी आम्ही दोघं संध्याकाळी थोडं थोडं संध्याकाळी काय म्हणते नाही पेल्यावर काय होतंय ते लगेच लगेच सुटतं की मामा सांगा बरं तुम्ही हळूहळू कमी करून टाकतो ना नाही मला 25 वर्ष झालीत मी दररोज पेतो पण संध्याकाळी पेत असतो मी बरं मामा मी काय म्हणतो हा दिवस घ्यायचं बंद करतो आपण दोघं संध्याकाळी ना मस्त दोघं संघाच बसू
मस्त मटण बिटन मस्त मस्त फक्त संध्याकाळचा एन्जॉय. तू म्हणशील तसं करू आपण संध्याकाळी येऊ. हा मला काम करू लागेल इथं दिवसभर. हा तुमचं जाव आहे ना आता कसं आहे सगळे काम. मग हे थोडं वय झालेलं आहे हो. हे काम बी मग करू लागेल झाडे बिडे लावायचे हे ते हो. आता सगळं माझंच आहे ना. हा सगळं काय सगळं हिचं आहे ते माझं आहे माझं म्हणून काम करणार मी सगळं. तुम्ही म्हणता ना बस. ठीक आहे मग. तुम्ही चला माझ्यासोबत. माझ्या घरी काही हिस्सा नाही, पूर्ण प्रॉपर्टी आपली आहे. चला माझ्यासोबत. आम्ही येणार नाही आता नंतर कधी. चालली ना? ठेवा लेकीला. चालली ना हा परत यायचं ना. बघा ज्या पावलान चालली ना त्या पावलान माघारी यायचं नाही देणार ते एवढं. मी सगळं माझ्या लिखील देऊन टाकी ना. ज्या पावलान निघली त्या पावलान लगेच निघतं का? ऐकताय का हो तुम्ही? चला तुम्ही. जाऊ दे तुला देऊन टाकील हा, देऊन टाकायला. माझं संसार मोडलं. काय नाही का हक्क इथं काय. काय नाही का हक्क असतं, पण असं नाही पूर्णच घेऊन घ्यायचं. मग 4च दिवस आले मी. जास्त बोलू नका. मी लई वेळ बघते तुम्ही काय बोलताय ते कळलं का. नाही जाणार आता इथून मी. माझा नवरा काय करणार आहे. पण माझं घरात कशाला प्रॉब्लेम क्रिएट करताय? काय क्रिएट केलं तुझ्या घरात तुम्ही आले, नवऱ्याला पण घेऊन आले. कवच ऐकून घेते तुझं. जा ना एकदाशी जा. तुझ्या बापाच्यात लय होतं चाललंय तर जा मग राहा जा. चालले मी. मला पण बोलता येतं. ऐक ना त्याच्याही बापाचं आहे तिच्याही बापाचं आहे. तू कशाला मध्ये बोलतेय. यो माझा नवरा आहे. ते आम्हाला मी माहिती आहे. तुझा नवरा होण्याच्या अगोदरची माझा भाव आहे. ही झालं काय हे झालं काय कळलं का. ऐकलं तुम्ही? चाल तू माझ्यासोबत. हे सर्व तुमच्यामुळे होतं. यायचं ना तर व्यवस्थित यायचं ना. पिऊन कशाला यायचं ढोसून. राहावा इथं. आता तू कुठे चाल त्याच्या माग. आता मी राहतो नाही इकडे राहा. पेल्यामुळे तिथं होतंय तुझं- सारं. साहेब मी सोडून टाकणार साहेब. तुमची शपथ मी शपथ सोडून टाकणार. ए, मी म्हणलो ना आता बंद करतो म्हणून. प्यायचं सोडणार आहे का सोडली. खरं घ्या शपथ. मामा शपथ. हिची घे. मामी शपथ. मामीची तुझी शपथ. माई शपथ न माय का त्याला मामी मी मेलो मग मग आम्ही बेल्या आमच्या कसं घेतो शब्द. मग संध्याकाळी बस ठरलं ना साहेब थोडी आता मी काय म्हणलं नाही प्यायची तर आता काय म्हणलं शपथ पेत नाही. आता काय म्हणताय संध्याकाळी ठरली. मामाचं नाम तर मामा शब्द मोडू कमी आता. मामा तुमचा शब्द मी मोडी नाही नाही अजिबात नाही. जावं तसं हुशार आहे ते. ए तुमचं चालू दे आता. ते आमचे हवालदार पळत आहेत, चोर सापडला. पकडा 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 पकडा. वा लवकर. चला लागा झाड लावू लाग. चला मटण करा मामी लाल रसा करा. लाल पिवळा सगळा रसा चारण्याचा. तुझ्या हातचे बाजरीची भाकरी कर मला आवडतं. बरेच दिवस करू खाल्लं लागा. काय करतो मामा. चल वा काही तर मामी हे आ, त्यो- त्या गोण्या उचलायच्या. उचल रा बरोबर उचल. आऊ, फट. हा. तुझं चल हे असे झाडं लावायचे बरं का. हा, असं जावई हा तुम्ही सांगा मी तसं काम कर. हा चल आधी तिकडे घे. हा. चला पुढे चला आता ते झाड घ्या. मी काय म्हणतो मामा ऐका ना. आपल्याला काम तर करायचंच आहे ना. हा बोला ना जावई. हा आता तुम्ही मस्त सारे कवाचं काम करीत आहे. हा करतोय ना. हा दमले असताना हा लय दमलो खरंच. मी बी लय दमलोय. हा पण आजचे दिवस माझ्या एवढा ऐका लाल का जाऊ का नाही. हाय ना हाय ना हाय ना. मग मी काय म्हणतो हा आता जरा बाहेर जाऊ आपण. थोडी थोडी टाकून येऊ. माझ्या अंगात करंटाला काम असं सपासप होईल ना. आईला पण तू मामी रे लय डेंजर आहे बरं का. मामीला आता तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का मामी. नाही तसं काही नाही म्हणाल. ह्या इकडून जाऊ मग असं. हो चला चला चल लवकर. चांगल्या कामाला काय उशीर आहे की नाही.